इराण इस्रायल संघर्षाचे पडसाद आता राज्यासह देशात उमटू लागलेत। त्याचा थेट परिणाम एलपीजी पुरवठ्यावर दिसून येतोय। राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट तसंच फूड इंडस्ट्री समोर मोठं संकट उभं राहिलंय। गॅस पुरवठा लांबणीवर पडल्यानं व्यावसायिकांची चिंता चांगलीच वाढलेली आहे आणि त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। येत्या काही दिवसात हा उद्योग अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जाते। तसंच गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच पुढील 3 दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास 50% हॉटेल बंद होण्याची शक्यता आहे। पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत तसंच नागपूरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत अनेक ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्यानं व्यवसायावर मोठं संकट ओढावलंय। तर आखातात जे युद्ध सुरू आहे त्याचे पडसाद आता राज्यासह देशात उमटताना पाहायला मिळतात। थेट परिणाम एलपीजी पुरवठ्यावर झालेला आहे। राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्री समोर आता एक मोठं संकट उभं राहिलंय। कारण गॅस पुरवठाच होत नाहीये, त्यामुळे गॅस पुरवठा लांबणीवर पडल्यानं व्यावसायिकांची आता चिंता वाढलेली आहे। त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। येत्या काही दिवसात हा उद्योग अडचणीत येण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। तसंच गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुढील 3 दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिला तर 50% हॉटेल बंद होण्याची शक्यता आहे। पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत हीच परिस्थिती आहे। नागपूरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत अनेक ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प झालाय आणि त्यामुळे व्यवसायावर मोठं संकट ओढावलंय। आणि या संदर्भात अधिक आढावा घेऊयात। मुंबईचे प्रतिनिधी संकेत वरक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नागपूरहून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि कोल्हापुरातून ज्ञानेश्वर साळोखे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते। आखातात जे युद्ध सुरू आहे त्याचा थेटपणे परिणाम आता गॅसवर होतोय आणि हॉटेल व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे। मुंबईमध्ये सध्या हॉटेल्सची काय परिस्थिती आहे? प्राजक्ता, या युद्धाचा सुरुवातीचा काळ जर आपण पाहिला तर कुणाला इतकं वाटलं नव्हतं की भारतावरती याचा थेट परिणाम होईल, पण तो आता हळूहळू होताना आपल्याला दिसतोय। आता गेल्या 3 ते 4 दिवसांपासून गॅसची कमतरता ती भासू लागलेली आहे आणि याचा जो पहिला विक्टिम आपण म्हणू शकतो ते आहेत हॉटेल मालक। खरं तर हॉटेलचा जो व्यवसाय हा गेले 2 दिवस अतिशय धीम्या गतीने सुरू आहे आणि त्याची वाटचाल जी आहे ती ठप्प होण्याच्या दिशेने आहे। त्याचं कारण म्हणजे गॅस नाही आहेत हॉटेल मालकांकडे। काल आपण काही कव्हरेज केलं होतं, त्यात अनेक हॉटेल मालकांनी आता असं पर्याय म्हणून इंडक्शनवरती शिफ्ट झालेले आहेत। पण इंडक्शनचा पण इश्यू असा आहे की एफिशियन्सी जी असते इंडक्शनची, म्हणजे एक पदार्थ जर गॅसवर तयार होण्यासाठी 5 मिनिटं लागत असतील, 10 मिनिटं लागत असतील, तर तेच इंडक्शनवरती तयार होण्यासाठी त्याला 15 ते 20 मिनिटं लागतात। त्याच्यामुळे कुठेतरी टर्नअराउंड टाइम जो आहे एखाद्या डिशचा तो पण वाढतोय। दुसरी ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मगाशी एका हॉटेल मालकाशी चर्चा केली, इंडक्शन जरी आज विकत घ्यायला गेले तर इंडक्शन देखील किंवा स्टीमर जरी विकत घ्यायला गेलं तर स्टीमर इंडक्शन देखील सध्या आउट ऑफ स्टॉक आहेत। मी सध्या आहे माटुंगामध्ये आणि तुम्हालाही माहिती असेल, सर्वांना माहिती असेल, माटुंगा म्हणजे साऊथ इंडियन फूडचं हब। इथे सकाळी सकाळी गर्दी असते साऊथ इंडियन फूड खाण्यासाठी, त्याचा आस्वाद घेण्यासाठी। मगाशी मी रामाश्रयाला होतो, रामाश्रयामध्ये शुकशुकाट होता। आता मी आहे शारदा भवनमध्ये, माझ्या मागे हे शारदा भवन आहे। या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर लोक गर्दी करत असतात आणि आज या शारदा भवनची परिस्थिती अशी झाली आहे की उद्यापर्यंतचा फक्त गॅस उरलेला आहे आणि ज्या शारदा भवनमध्ये 30 ते 35 पदार्थ आहेत तिथे फक्त 5 ते 6 पदार्थ उपलब्ध आहे। आपल्यासोबत शारदा भवनचे ओनर्स होत आहेत। रवि, नेमकी परिस्थिती काय आहे, कितीपर्यंत गॅस उरलेला आहे? अभी गैस तो मेरे पास सिर्फ आज तक का है एंड कल मैक्स टू मैक्स मॉर्निंग तक मैं लेके जा सकता हूँ, बट आफ्टर दैट आई डोंट हैव गैस। ओके, ऑल्सो आई हैव कट डाउन ऑन माई मेन्यू बिकॉज जो बहुत ज्यादा टाइम लगता है बनाने के लिए वही मेरे पास, मतलब वही मैं केटर नहीं कर पा रहा हूँ लोगों को। सो वी हैव कट डाउन दैट बिकॉज इट इज अप्रॉक्सिमेटली किती पदार्थ होते, आता किती सुरू आहेत? अप्रॉक्सीमेटली मेरे पास मोर देन 15-20 है, बट अभी करेंटली मेरे पास एक सिर्फ 10 आइटम है जो मैं सर्व कर पा रहा हूँ। 10 भी बहुत ज्यादा बोल रहा हूँ, बट आई डोंट हैव दैट मच ऑल्सो नाउ बिकॉज ऑफ गैस प्रॉब्लम। इंडक्शन भी अगर ऑर्डर करना, इंडक्शन मिलता है कि आउट ऑफ स्टॉक? इंडक्शन इज फुली आउट ऑफ स्टॉक। मैं अभी आई हैव ऑलमोस्ट कॉल्ड अप मोर देन 15-20 पीपल, एवरीवन इज टेलिंग दैट 1 हफ्ता लगेगा, 2 हफ्ता लगेगा। सो इवन वी डोंट नो हाउ मच टाइम इट विल टेक।
यांनाही माहित नाहीये की इंडक्शनसाठी करता किती वेळ लागणार आहे आणि गॅससाठी देखील किती वेळ लागणार आहे. काही आपण ग्राहकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. काका, तुम्ही नेहमी येता शारदा भवनला? नेहमी येता शारदा भवनला? नेहमी येता का? टॉक इन मराठी ओनली? इट इज फाइन. नहीं, हिंदी में बोल सकते. बोला बोला. हाँ, मेरा ये 51st ईयर है. हाँ, यहाँ पर तो आज आपको जो आपको खाना है फूड आइटम वो मिल रहा है या नहीं मिल रहा है? मिल रहा है. मिल रहा है. बट अभी सिचुएशन ऐसी है कि होटल बंद भी हो सकता है क्योंकि गैस नहीं है. हाँ, वो अब मुझे पता नहीं, इसके लिए मैं आज आ गया. हाँ, इसलिए कल परसों बंद हो सकता है, पता नहीं. तर आपण पाहिलं तर हॉटेल बंद होऊ शकतं अशी देखील परिस्थिती आहे. आपण एकंदरीत परिस्थिती सध्या हॉटेल मालकांची पाहिली तर खूप जास्त बिकट आहे. गॅस कधी संपू शकतो. इंडक्शन घ्यायचं तर इंडक्शन सापडत नाहीये. इंडक्शन आउट ऑफ स्टॉक आहे. त्यामुळे नेमकं आता पुढे करायचं काय हा प्रश्न सध्या मुंबईतल्या अनेक हॉटेल मालकांना पडलाय. प्राजक्ता, निश्चितच मुंबईमध्ये ही परिस्थिती आहे. संकेत, असेच सोबत रहा. नाशिकवरून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मात्र उदय, तुमच्याकडे येते. नागपुरात काय सध्या स्थिती आहे? कारण आपण पाहतोय सगळीकडेच 5 स्टार असो किंवा अगदी छोटे व्यावसायिक असो, सगळ्यांवरच परिणाम झालेला आहे. प्राजक्ता, जी स्थिती राज्यभरामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तीच परिस्थिती नागपूरमध्ये देखील आहे. नागपूरमध्ये देखील LPG गॅसचा, कमर्शियल गॅसचा तुटवडा जो आहे तो गेले 5 दिवस होता आणि त्याचा परिणाम आता हॉटेल व्यवसायावर होत आहेत. पूर्ण क्षमतेनं हॉटेल चालू शकत नाही आहे. तर काही हॉटेल संचालकांनी जे आहे ते चुलीचा आधार घेतलेला आहे आणि चुलीच्या माध्यमातून लाकडं पेटवून जे आहे ते आपला हॉटेल चालविण्याचा, आपल्या हॉटेलचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. ही सगळी स्थिती असली तरी एक दिलासादायक बातमी जी आहे ती राज्यभरातल्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी जी आहे ती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. कारण राज्य सरकारनं जे आहे ते आता पुढचे 3 महिने म्हणजे एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचा जो आहे तो राशनचा साठा ॲडव्हान्स देण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. 28 तारखेला आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर 3 तारखेला जे आहे ते अशा पद्धतीचा राज्य शासनानं निर्णय घेतला होता. त्या संदर्भात काल एक मिटिंग देखील झाली आणि त्यानंतर आता पुढच्या 3 महिन्याचा जो साठा आहे, जो रेशनच्या दुकानातून मध्यमवर्गीयांना मिळत असतो, तो साठा देण्याचे निर्देश जे आहेत ते राज्य सरकारनं दिलेले आहेत. त्यामुळे एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचा साठा जो आहे, धान्याचा साठा जो आहे तो स्वस्त दुकानातून म्हणजे रेशनच्या दुकानातून जे आहे ते उपलब्ध होणार आहे. या संदर्भातले आदेश देखील जे आहेत ते राज्य सरकारनं काढलेले आहे. त्यामुळे आखाती देशातल्या युद्धाची स्थिती आणखी वाढली आणि त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये, म्हणजे आता जे LPGच्या निमित्तानं जो काही परिणाम राज्यातल्या जनतेला भोगावा लागत आहे तो अन्नधान्याच्या बाबतीत भोगायला लागू नये यासाठी शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयाचा फायदा जो आहे तो राज्यभरातल्या सुमारे 19 लाख परिवारांना होणार आहे. नागपूरमध्ये 5,000पेक्षा अधिक कुटुंब जे आहेत ते या रेशनच्या दुकानावर अवलंबून असतात आणि त्यांना देखील राज्य सरकारच्या या निर्णयाचा मोठा दिलासा जो आहे तो प्राजक्ता या निमित्तानं मिळणार आहे. बरं उदय, तुम्ही देखील असेच सोबत राहा. आपण कोल्हापुरात जातोय. कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्याला अधिकची माहिती देतील. ज्ञानेश्वर, बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये आता मेन्यू हा लिमिटेड करण्यात आलेला आहे. निश्चितच कोल्हापुरात देखील आता गॅसचा तुटवडा जाणवतोय. काय काय पर्याय शोधतायत आता व्यावसायिक? प्राजक्ता, कोल्हापूरमध्ये सुद्धा राज्यभरात जी स्थिती आहे ती स्थिती पाहायला मिळते. मी एका हॉटेलमध्ये आहे आणि इथली परिस्थिती पाहायला गेलं तर इथले हॉटेल चालकांनी आता अनेक मेनू आहेत ते कमी केलेले आहेत. कारण जे गॅस जास्त लागते ते मेनू आहे ते कमी करण्याचा पर्याय या हॉटेल चालकांनी निवडलेला आहे. अनेक हॉटेल चालकांनी चुलीवरचा पर्यायसुद्धा आहे तो निवडलेला आहे. मात्र एकूणच परिस्थिती पाहायला गेलं तर गॅस सध्याच्या स्थितीला आहे ते पुरवून वापरणं एवढंच आता ह्या हॉटेल चालकांच्या हातामध्ये आहे. कारण नंतर ही परिस्थिती सुधारेल का नाही ही शक्यता आहे ती त्यांच्याकडे नाही. अनेक हॉटेल चालकांनी 2 शिफ्टमध्ये सुद्धा आहे ते हॉटेल चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जास्तीत जास्त पद्धतीनं ग्राहकांची सुद्धा सोय होईल आणि हा गॅसचा पुरवठासुद्धा आहे तो जास्तीत जास्त दिवस चालेल अशा पद्धतीचं नियोजन आहे ते सगळे हॉटेल चालक करताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये आहे ते अत्यंत बिकट अशी अवस्था आहे ती गॅस टंचाईची भासणार आहे. आपल्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, कशा पद्धतीचं आता या तुटवड्याचा तुम्ही फेस करताय? हा, नमस्कार. आता सध्या अडचण फार महत्त्वाची म्हणजे कसं आहे, आमच्याकडं 2 दिवसाचा गॅस शिल्लक आहे आता आणि तो आम्ही आता 8 दिवस कसं पुरवायचा ह्या हिशोबानं आम्ही आता फक्त कमीत कमी गॅस लागणारे पदार्थ ठेवतो आहे. शिरा, उपीट, पोहे एवढंच ठेवतो आहे आणि जास्तीत जास्त दिवस कसं जाईल एवढं बघतो. येणाऱ्या कस्टमरची कशी सोय होईल, प्रवाशांची कशी होईल, त्याला काय राहू दे, निदान पोटापुरतं तर मिळावं, त्यांची भूक भागावी एवढीच अपेक्षा करतो आहे. जर गॅस वेळेत उपलब्ध नाही झालं तर मात्र परिस्थिती बिकट होईल, हॉटेल बंद करायची वेळ येईल वाटतं.
हो अगदी 100%. आमच्याकडे आता 2 दिवसाचे गॅस आम्ही जास्तीत जास्त 4 दिवस 8 दिवस पुरवू. कारण 8 दिवसानंतर गैरसोय आहे, आमच्या कामगारांचा प्रश्न आहे, येणाऱ्या कस्टमरचा प्रश्न आहे, बाहेरच्या प्रवाशांची सगळ्यात मोठी अडचण प्रवाशांची आहे. आणि आमच्याकडं मेससाठी जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं, ती मोठी अडचण आहे. नक्कीच सगळ्यांचीच अडचण आहेत. आपल्यासोबत काही ग्राहक सुद्धा आहेत, त्यांना सगळे या ठिकाणी मेनू मिळतात का ते सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय तुम्ही न्यायला आलात, मेनू मिळत आहेत का? आता 2 दिवस गेले आम्ही बघतो या हॉटेलमध्ये आलेलो होतो, पण जे मेनू आम्हाला पाहिजे आहे, जे मेनूसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे, ते मेनू या हॉटेलमध्ये आता अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला 2 दिवस परत जावं लागते. मालकांना आता विचारलं, मालकांनी पण गॅसचंच कारण सांगितलेलं आहे. बऱ्याच व्यावसायिकांची हॉटेल व्यावसायिकांची हीच तक्रार आहे. त्यामध्ये गॅस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हॉटेलचे बरेच पदार्थ कॅन्सल करावे लागलेले आहेत. नक्कीच प्राजक्ता पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपले मेनू आहे ते कॅन्सल केलेले आहेत. त्याचा फटका थेट ग्राहकांना बसताना पाहायला मिळते. ही जर परिस्थिती सुधारली नाही तर हॉटेल बंद करण्याची वेळ आहे ते या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांच्यावर येणार आहे. त्यामुळे सगळ्याच क्षेत्रामध्ये आहेत ते चिंता वाढल्याचं आपल्याला निश्चितच दिसून सगळ्या येतं. क्षेत्रांमध्ये चिंता वाढलेली आहे. फक्त मुंबई, नागपूर किंवा कोल्हापूरच नाही तर संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती आहे. आपण नाशिकमध्ये जाणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आपल्याला तिकडचा आढावा देतील. लक्ष्मण, नाशिकमध्ये नेमकं काय परिस्थिती आहे, काय हॉटेल व्यावसायिकांचं आता म्हणणं आहे, गॅस मिळतोय का? प्राजक्ता, खरं तर या सगळ्या युद्धाचा थेट परिणाम आपल्याकडेही होईल अशा प्रकारचा अंदाज कुठल्याच व्यावसायिकाला, कुठल्याच नागरिकाला नव्हता. मात्र तो परिणाम आता आपल्याकडे हळूहळू जाणवायला सुरू होतोय. खरं तर सर्वसामान्य लोकांना सहजरित्या नाश्ता ज्या ठिकाणी उपलब्ध होतो ते चौकातले छोटे हॉटेल असतील, डोसा पॉईंट असेल, इडली पॉईंट असतील, हे सगळे आता हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. मी अशाच नाशिकच्या एका डोसा पॉईंटवर आहे. नाशिकचा हा प्रसिद्ध डोसावाला आहे आणि त्याच्याकडे देखील अशा पद्धतीची अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे. खरं तर या ठिकाणी साऊथ इंडियन नाश्ता बनवला जातो आणि सर्वाधिक गॅस जो आहे तो साऊथ इंडियन नाश्ता बनवण्यासाठी लागतो. कारण हा तवा जो आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय हा तवा पूर्ण वेळ गरम ठेवावा लागतो. मात्र त्यासाठी लागणारा जो गॅस आहे तो पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची वेळ येते. त्यामुळे त्यांना आता गॅस मिळत नाही. त्यामुळे पुढचे काही तास शिल्लक इतकाच गॅस त्यांच्याकडे आहे. आपल्यासोबत ह्या हॉटेलचे संचालक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नेमकी अडचण येते आणि कधीपर्यंत पुरेल इतका गॅस आपल्याकडे आहे? आता पहिली परिस्थिती एका फोनवर लगेच गॅस येत होता, पण सध्याची आता युद्धजन्य परिस्थिती बघता आता नाशिकमध्ये आम्हाला जो 1-2 दिवस गॅसची वेटिंग करावं लागते आणि अव्वाच्या सव्वा पैसे मोजून आम्हाला आमचा हॉटेल व्यवसाय, कारण आमच्या व्यवसायावर पण 2-2, 3-3, 4-4 लोक आमच्या अवलंबून आहेत, तर त्यांचं पण रोजीरोटी आमची पण रोजीरोटी चालण्यासाठी आम्हाला थोडा जास्त जास्त रक्कम देऊन आम्हाला आता सध्या गॅस खरेदी करावं लागतं. कधीपर्यंत गॅस पुरेल अशी परिस्थिती आहे? परिस्थिती आता सध्या फक्त आज संपला तर मागवा लागेल, तो येईल उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी येईल अशी परिस्थिती. म्हणजे कळत नकळत आज नाशिकमध्ये 2 ते 3 तास आमचं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आता निर्माण झालेली आहे. याचा परिणाम जे गॅस जे महागले त्याचा परिणाम दरावर होतोय, ग्राहकांना जास्त दर द्यावा लागतो. हो, मग निश्चितच. आता आम्ही हॉटेल व्यावसायिक आहोत. आता आम्ही पहिले आम्हाला 1700-1600 रुपये गॅस येत होता, आज आम्हाला 2200-2100 रुपये रेट मोजावा लागतोय. ते कळत नकळत आमच्या मार्जिनवर म्हणा किंवा आमच्या याच्यावर आम्हाला परिणाम होताना दिसून येतोय. आपण बघतोय प्राजक्ता हे हॉटेल व्यावसायिक होते, त्यांचं हे हॉटेल आहे. खरं तर सामान्य लोकांचं हॉटेल म्हणून या सगळ्या छोट्या छोट्या हॉटेल्सकडे बघितलं जातं, ह्या छोट्या पॉईंट्सकडे बघितलं जातं. कारण सामान्यांना अवघ्या 50 रुपयात, 40 रुपयात, 30 रुपयात हे लोक जे आहे ते नाश्ता उपलब्ध करून देत असतात आणि त्यामुळे सामान्य माणूस जो आहे तो या ठिकाणी येऊन नाश्ता करत असतो. मात्र आता सामान्य माणसाला देखील हा नाश्ता मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण गॅसची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पुढचे काही तास शिल्लक राहिलेला गॅस त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे किती तास हे हॉटेल सुरू राहील, किती वेळ नाशिकमधल्या हॉटेलांची ही परिस्थिती आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. निश्चितच. आता हे हॉटेल नेमके किती दिवस, किती तास चालतायत, गॅस पुरवठा कितपत चालतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे. संकेत, उदय, लक्ष्मण आणि ज्ञानेश्वर, तुम्हा चौघांचेही धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तुमच्यासोबत वेळोवेळी बातचीत करतच राहू.